त्यांना एवढा कॉम्पिटेटिव्ह प्लेअर कोणच नाही. नको धरला. वाटलं नव्हतं जाशील खरंच पण जातोय तर नीट शिक तिथं आणि नोकरी मिळवून काहीतरी चांगलं नसतं आम्हाला. 25% ऍड काही म्हणा. 25% वर्षानी पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. आमचा आज एक खास माणूस, आमचा पार्टनर ह्याला चाललेला आहे, US ला चाललेला आहे. तुम्हाला दाखवतो कसा US ला चाललाय. हे बघा, हे पोरगा US ला चाललंय म्हणजे सिरियसली. हाच तो बोर्ड आहे जिथं स्टार्ट वाड्या डिस्कस झाल्या. आता त्या स्टार्ट वाड्याला ग्लोबल वर घेऊन चाललाय आमचा भाऊ. एकदम बघू शकता तुम्ही. संसार मन के जीते जीत है, मन के हारे हार सका ना कोई, उस पे है धिक्कार. स्वतः उत्सव मूर्ती आलेले. आमचा मित्र चाललाय US ला आणि आम्ही त्याच्यावर चाललोय फोटो काढायला. फोटो काढायला हा असा US ला चाललोय. म्हणजे आम्ही US ची काळजी करायची का आमच्या मित्राची काळजी करायची हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला. चाललोय टक्कर द्यायला आम्ही फर्स्ट डे इन अमेरिका ऍज अ इंडियन स्पाय. नेव्हर फॉरगेट युअर रूट. लॉन्ड्रीला असंच जायचं. फर्स्ट डे इन बोस्टन ॲज इंडियन स्पाय. दोन दिग्गज माणसाला एक काम सांगितलं. पॉईंटचे जेरॉक्स काढायला पाठवलं होतं आम्ही. 3 सेट काढायचे होते साधारणतः. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? म्हणजे आपण जेवढा अभ्यास as you can see हातात एक दोनच वाटतं हातात. एवढा जाड एवढा. म्हणजे ज्या विजासाठी उन्मेष आमचा मुंबईला गेला होता गपचूप एकदम एका दिवसात जो विजा काढलाय उन्मेषनी तोच खास तो विजा. वर्ल्ड कॉन्कर करायला चाललाय आमचा. वास्को द गामा. एकदम कस्टमाइज फुल वर्ल्ड कॉन्कर करायला चाललंय दोघांचे. असेच साधारणतः 10:30 डिपार्चर होतं आमचं. 2 वाजलेत. T- साधारणतः किती वेळ झालेला आहे माहित नाही. पण साधा आमच्या भाऊंना आता क्रेडेन्शियल गावत नाही, इमिग्रेशनसाठी लागतं. आणि आता आम्हाला टेन्शन यायला लागले. कुणाचं ते बघू आपण, पण यायला लागले का ते पण माहित नाही. गंमत म्हणजे आमचा असं प्लॅन होता की आपण पुढे जातो काकू मागणे येणार. आज कळलं की बहुतेक काकूंनी मागून पुढे आम्हाला हे केलेलं आहे. फायनली द टाइम इज हिअर. 10:30 निघणार आहे आम्ही. 2:30 वाजता. फक्त 4.5 तास लेट चाललोय आम्ही. आता निघालोय 1 लास्ट टाइम खाणीपुटी. त्याला कळानच काय करायचं. आमच्या भाऊचा थोडा चेंज इन प्लॅन झालाय. आमच्या भाऊंचं असं म्हणणं आहे की जरा बोर होते. 3 तास लय लांब जायचंय आम्हाला अजून. भाऊचं म्हणणं आहे चला घरी. नाही आता बोलायला लागलं. आता आमच्या भाऊंची तशी झालेली ट्रिगर लागते. हटून 4 झालेली आहे. फाटले नाही, घाबरत नाही.
शपथ नाही मग कंटाळा आलाय मला डायरेक्ट टेलिपोर्ट करा ती एन्झायटी म्हणतात ना ती इथनं जा ट्रॅव्हल करा तिथं एअरपोर्टला उतरा आतमध्ये त्या बॅगात एक उचलताना जीव आहे वाट लागते एकट्याला घेऊन जायचं एक नाही तीन त्यात वाढवून ठेवली ती एक 3 घेतलेत आज जा इमिग्रेशन करा नाही तिकीट पहिले आज जा इमिग्रेशन तिकडचं पुढं परत उतरा दुबईला परत घाला तिकडनं परत सुटा 2 तास आहे लगेच पण परत काढून टाकायचं लगेच ऑटो 2 शब्द उन्मेषसाठी खूप चांगला पुढे चाललाय असंच जा परत मागे येऊ नको पैसे कमवले आजो तिकडे येऊ नको किती पुढे चालला तरी 12 तास महागाई नाही तू पुढेच जाणार आहे मला माहिती तू आमच्याकडे 25% मागतोय मला माहिती तू 50% आम्हाला देणार आहे बस 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 तुम्हाला काय म्हणणं आहे याच्यावर चाललाय आनंद आहे कंपनी बंद पडते पण को फाउंडर विदेशात जातोय त्याचा जास्त आनंद आहे साला ये साला कभी खुश नहीं होगा ये साला कभी खुश नहीं होगा 2 hours later. साधारणतः आम्ही 3 वाजता निघालो 5:30 वाजले 5:30 वाजले आत्ताच रिटर्न घेतलं ते एका तासात तरी जास्तच नाही 5:30 तास झाले 5:30 वाजले आणि अजून आम्ही लोणावळा पण क्रॉस नाही केलाय लिटरली म्हणजे सनसेट होणार आमच्या समोर अख्खा तरी आम्ही मला नाही वाटत खंडाळी घाट बघतोय खाली 2 hours later. साधारणतः आता 4 किलोमीटरसाठी 20 मिनिटं दाखवतोय वेलकम टू मुंबई आणि भाऊंना आमच्या खूप प्रचंड उत्साह आलेला आहे घरी जा 10 वेळा म्हणून झाले घरी चला आणि असं बघू शकता तुम्ही डेंजर ट्रॅफिक आहे ब्रेक आणि वेलकम टू मुंबई ट्रॅफिक लाले पुरवठ्याला लाले भाई यांची जिंदगी माहिती का बीप काय उपयोग नाही त्याला भेंडे लोक म्हणजे तर लिटरली रद्दीच्या भावात लोक राहतात तिथे रद्दीच्या भावात कामगार योजनेचे लोक सकाळी संध्याकाळी सुटले की असे चाललेत की आमच्या इकडे तेवढी मेंढ्या पण नसतात 20 minutes later. फायनली बॉयज इन द मरीन ड्राईव्ह मरीन ड्राईव्ह म्हणता आलो जू चौपाटी गिरगाव चौपाटीला आलो आम्ही आणि हे दिस इज मुंबई इट इज फुल कॉन्टेंट चाललाय साईडला आणि आमच्या भावांना आता हळूहळू जरा एन्झायटी हिट व्हायला लागली आमच्या भावांची हळूहळू फाटायला लागलेली आमच्या भावाची हाँ भाई कैसी लगी आगे स्वाद फटनी चाहिए थोड़ी सी फटनी चाहिए जरूरी है देयर इज ब्युटी उन्मेष 2 शब्द भारताबद्दल 2 शब्द भारताबद्दल उन्मेष झाला डोळे बघू डोळे उन्मेची फाटून जी झालेली आहे आमच्या मित्राची फाटलेली आहे सांगता पण चाललेली आहे भाऊ एकदम आता फाटलेली आहे आमच्या मित्राची आम्ही त्याला एकटा सोडला पाय वल्ला म्हणजे त्याचा फक्त पायच मुंबईत झालाय तो आलाच नाही मुंबईत अजून लेजेंडरी कसाटा लेजेंडरी केरुस्ताम्यांचा कसाटा आरामखोराने एवढी ताकद लावली की आम्ही 4-5 युटर्न सोडून पुढे आलोय आणि तर मी रॅन्डम म्हटलं की हा टर्न घे रॉंग वे घालून रॉंग वेने टर्न घेऊन आलो शेवटी एवढा लांब येऊन पण हा मग काय ॲज यू कॅन सी आम्ही आज सगळे मुंबईचे रोड बघून काढायचं ठरवले सगळी मुंबईची प्रगती आजच बघतोय आम्ही अटल सेतू कोस्टल रोड सगळं बघणार आहे आज मुंबई नवीन एअरपोर्ट बघितलं जुनं एअरपोर्ट पण बघणार आहे सगळं रेटिंग आहे मस्त मुंबईला हे मी म्हणजे मुंबईने जो काय पैसा एकाच रोडवर लावलाय त्याच रोडवर सगळी प्रगती आहे म्हणजे काय बोलायला नको एकदम म्हणजे ह्याच रोडवर पैसा आहे सगळा वरनं खाली मागाशी येत होते हेच का येस आमचा आता जस्ट नाव डिनर झालेला आहे एकदम क्लासिक राधाकृष्ण दिसत असेल नाही दिसत नाहीये आता आम्ही सतपावली करतोय टर्मिनलपासून आम्ही 10 मिनिटाच्या अंतरावर आहे पण अजून काय 2 तास जायची लक्षणं नाही आहेत 2 तास लागतील आम्हाला अजून जायला आरामात स्टे ट्यून फायनली रात्रीच्या 11:30 वाजता आदरणीय काकांच्या भव्य दिव्य अशा मल्टी स्टेअर पार्किंगमध्ये आपलं स्वागत आहे
आता कवर बंद निघाली आमची लवकरच बघू आता भाई आम्ही जस्ट उन्मेषचा टुबी रुनवे पाहिलेला आहे भाई काही पाहिल्या कोण म्हणतं तो पाहिल्या लागत आहे भाई फुल नरडी आहे भाई फुल अल्ट्रा प्रो मॅक्स नरडी आहे हे बघ हे वाटतं असं पण नाही एवढे 12च आहे हे दुमताना पण भाई फुल नरडी आहे भाई तो फुल म्हणजे खतम आहे तो फायनली घडी आलेली आज ना बिका है कांदा ना आधा कांदा काय डायलॉग ना आज ना बिका है आलू या आधा कांदा. वा वा वा. आगे काळे पडळीचा भाजीवाला चाललाय आणि तुम्ही जस्ट फक्त बघा काय लेवलची फाटली आहे. हा कावललाय आणि हा शर्ट 5 मिनिटापूर्वी घातलाय 5 मिनिटापूर्वी घातलाय फक्त 5 मिनिटापूर्वी चेंज केलाय 5 मिनिटापूर्वी चेंज केलाय तो कावललाय भाई संपलाय तो माहिती का. हिट बघताय का तुम्ही एनझायटी जेवढा एनझायटी त्याने पहिले घ्यायला पाहिजे होता. अजून पण टाइम नाही गेलाय अजून पण टाइम आहे बघा. तुम मुझे लास्ट मोमेंट बुला लो इमिग्रेशन से वापस आ रहा हूँ. भाई तर गाडी हँडल व्हाय नाही कपडे ओली झाले पाय तर मग पाहिले भाई पायाला पाणी लागले म्हणजे बोरला पण कमी पाणी लागतं भाऊ ह्याच्या याला 2 HP मोटर लागली लिटरली संपलाय भाई आमचा इथंच. भाई आम्ही याचा पार्टनर बघितला रूममेट बघितला आता भाई तो प्लास्टिक रॅप करून आलाय भाई प्लास्टिक रॅप बॅगला भाई बिल लावले टाय घातले टाय बॅगला टाय आणि आमच्या बॅगा आम्ही 4 वेळा उघडल्यात आम्ही 4 वेळा वेट केले तेव्हा कुठं झालंय भाई. हा आमचा कार्यकर्ता भाई विदाउट पासपोर्ट करन्सी एक्सचेंज करायला चालला होता म्हणजे भाई ह्याचं कौतुक करावं काय करावं काय कळा नाही भाई बिझी बघा बिझी एकदम फुल बिझी एकदम आता काय विचारायला हा तात्यांना पण लावलं डायरेक्ट करन्सी रेट आता पडणार आहे ना आता खाली 2 मिनिटात भाई कळत मला उन्मे जाताना सोडायला आलेल्या आनंदात आम्हाला टिप भेटलेली आता पुढच्या वेळेस सोडायला आले की याचे $10 होणार त्याच्या पुढच्या वेळेस 100,000 असं वाढत जाणार आहे. सर अरे सर असं नाही देत. तात्या मला नको. अरे रात को वो बोलेगा सबका बदला लेगा. सकाळी झाले बाळा सकाळी झालं. आम्हाला सातला आपण फायनली आमचा कार्यकर्ता गेलेला आहे. As you can see आमचा कार्यकर्ता फायनली चाललेला आहे लाईनीत उभा राहिलेला आहे. डिप्रेशन आहे सगळं दिसतंय त्यांच्या भीती दिसते थोडीशी आमच्या चेहरा बघा दिसू शकते तुम्हाला US बद्दल भीती आमच्या चेहऱ्यावर आम्हाला तात्यांची काळजी झाली आता खूप आमच्या एवढी इच्छा आहे की आता जाऊ गाजून ठेवा आता गाजून ठेवा माणसाने नाही आता माणसाने गाजून ठेवा कसं पण यावं आम्हाला काय फरक नाही पडत माणसाने गाजून यावं बस. आमचे मित्र असे US वरनं असे जरा छोटे छोटे
छोटे छोटे एकदम गिफ्ट घेऊन आलेले आहेत आमच्यासाठी. अनबॉक्सिंग एकदम एकदम अनबॉक्सिंग मी अनफॉर्च्युनेटली. आजचे मानकरी आजचे. आता डायरेक्ट तिकडे जाऊ आपण. आमचे मित्र बघा आठवड्यासाठी फक्त ऍपल घ्यायला फक्त युएसला जाणार आहेत. फक्त Apple साठी. ह्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी आम्ही लास्ट रात्री अख्खी रात्र जागवली. आमच्यासाठी काहीच नाही. हा तर ठीक आहे आता काय बोलायचं. हा ग्लेज देख रे. हो चालू डायरेक्ट चालू डायरेक्ट चालू. Later. जस्ट आलेल्या आफ्टर 2 weeks आमचे भाऊ परत एकदा सेम वही आगे दो कदम आगे जाते 4 कदम पीछे. नाही इट्स 3 आठवड्यानंतर भाऊ आमचे परत इथंच ह्याच पोझिशन मध्ये आहेत. आणि आता परत तो स्ट्रगल चाललेला आहे. आता दुसरा व्हायब्रेटर घेऊन जाताना चाललेले आहेत जस्ट. आणि आत्ताच जस्ट जरा आम्हाला अपडेट्स मिळाले त्याबद्दल जरा आम्हाला टेन्शन आले. पण आता ठीक आहे आता काय करू शकत नाही. आमचे भाऊ असे एकदम असे 90-1 लाख रुपये खर्च करून आता 5,000-5,000 रुपये वाचवते. म्हणतात की मॉलमध्ये वही नको महाग बसेल, मॉलमध्ये ही नको महाग बसेल. म्हणजे असे 1 कोटी असे फुकलेत आम्ही. मोठी नाही रे अजून मोठीचा आकडा फार व्हायचा. अरे कोटीचा आकडा. अरे आता असं इन्कम तर विचारायलाच नको आमचा. पण बघू आता साधारणतः किती वाजले 4. आम्हाला 5 वाजता जायचं आहे एअरपोर्टसाठी. आणि आमचे भाऊ अजून पण मस्त शॉपिंग करतात. आम्हाला काय अर्थ कळत नाही याचा. जे काय आहे ते हेच आहे. आमच्या लागलेली रिक्षा लागलेली आमची. वन लास्ट टाइम ऑल द बेस्ट. इंटरनॅशनल आपले प्राइस वर तिकडं ईस्ट ऑफ द डिव्हिडंड पाठवत राहा. आणि जोपर्यंत $100 तोपर्यंत येऊ नको. आता जोपर्यंत वंडर आमच्या तोंडावर फेकता येत नाही तोपर्यंत येऊ नको. तेवढं तिकडे पाठवून दिला की तू. बाय बाय.